52 सालामध्ये या देशामध्ये पहिलं सरकार पंडित जवाहरलाल नेहरूंचं आलं। 52, 57, 62 ज्या कालावधीमध्ये 30 कोटी जनता त्या कालावधीमध्ये होती। पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बद्दलचा अतीव आदर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आहे। पण त्या कालावधीमध्ये सोशल मीडिया नव्हता, त्या कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, लिखित मीडियाच्या वरती सुद्धा खूप मर्यादा होत्या। त्यांना 3 वेळेला त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली। इंदिराजी सुद्धा 3 वेळेला पंतप्रधान झाल्या, पण आणीबाणीच्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं। नरेंद्र मोदी साहेबांनी 62 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या देशातल्या 140 कोटी जनतेचा विश्वास संपादन केला आणि 62 वर्षानंतर पहिला प्रथम सलग 3 वेळेला पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदींना मिळाला। त्याचा पोटसूळ या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं एक चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। अनुभवलं आपण आणीबाणीच्या कालावधीच्या नंतर या देशामधलं 34 रणशिंगाचं सरकार कुणी त्यावेळेला पाडलं। 1989 सालामध्ये चंद्रशेखरांचं सरकार आलं, कुणी पाठिंबा काढल्यामुळे ते सरकार त्यावेळेला गेलं। 5 वर्षाची संसद असावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलं। ज्या घटनेच्या बद्दल वेगळ्या पाहिजेचा विचार या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे, त्यावेळेला ही सरकार अडीच वर्षामध्ये कुणी त्यावेळेला बरखास्त करण्याचं पाप त्या ठिकाणी केलं। आज कल्याणजी तुम्ही या ठिकाणी बोललात का तृणमूल काँग्रेसची स्थापना तुम्हाला करावी लागली। होय, हा सुनील तटकरे कलकत्त्याला ज्या वेळेला प्लॅनरी सेशन झालं होतं त्याला उपस्थित होता। ममता बॅनर्जींनी स्वतःचा पक्ष त्या कालावधीमध्ये काढला, काँग्रेस पक्षाच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये काढला। आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत भारतीय जनता पक्षाच्यावरती तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात। तुम्हाला पक्ष काढण्यासाठी वेळ ज्यावेळेला आली त्यावेळेला भारतीय जनता पक्षामुळे आली नाही, काँग्रेसच्या नेतृत्वामुळे तुम्हाला त्यावेळेला स्वतंत्र पक्ष त्या कालावधीमध्ये काढावा लागला। विसरता येऊ शकत नाही। होय, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे, श्रद्धेय पवार साहेबांच्याबद्दलचा आदर आहे, ते दैवत आहेत। पण आम्हाला सुद्धा 99 सालामध्ये कोणाच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करावा लागला हा इतिहास कधी कोणाला विसरता त्या ठिकाणी येऊ शकत नाही। आज तुम्ही टीका टिप्पणी केलीत, डी राजाजी या ठिकाणी राजा आहेत, हे राजाजी कनिमोळीजी आहेत। मागच्या वेळेला त्या वाक्यावरती मी बसलेलो होतो, त्यांचा आक्रोश, त्यांचा युक्तिवाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिला। 2G स्कॅममध्ये ज्या पद्धतीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, त्याला कोणाचं सरकार या देशामध्ये होतं? UPAचं सरकार होतं। त्या सरकारमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मंत्री होतात। गेल्या वेळेला तुमचा युक्तिवाद या ठिकाणी मी ऐकला। कनिमोळीजी तुम्ही सुद्धा अनेक वर्ष त्या ठिकाणी आत राहिलात, आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा आक्रोश त्या कालावधीमध्ये होता। आणि आज भारतीय जनता पक्षाकडे आपण बोट दाखवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करतात। इंडिया अगेन्स्ट करप्शन कुणी सुरुवात केली? आज कोणाच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहात? स्वतःच्या बद्दलची भ्रामक कल्पना मनामध्ये ठेवत नरेंद्र मोदी साहेबांचे काही या जगाच्या वाटेवरती मिळवलेला आहे त्याच्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष ज्याला निर्माण होतो, त्याच्यातून आशावादीच्या भावना निर्माण झाल्याचं एक विदारक चित्र त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतं आहे।